आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। दुष्काळी भागाच्या पाणी हक्कासाठी मंगळवेढ्यात यलगार। राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त 34वी पाणी संघर्ष परिषद उत्साहात संपन्न। सिंचन योजनांसाठी शासनाकडे ठोस मागण्या। राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली 34वी पाणी संघर्ष परिषद शुक्रवारी मंगळवेढा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाणी हक्कासाठी एकजूट करत विविध सिंचन योजनांच्या तातडीने अंमलबजावणीची मागणी यावेळी जोरदारपणे करण्यात आली। जोशी मंगल कार्यालयात झालेल्या या परिषदेत आटपाडी, सांगोले, मंगळवेढा, जत, कवठेमहांकाळ, तासगावसह कृष्णा खोऱ्यातील 13 दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकरी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। परिषदेत टेंभू, म्हैसाळ, ताकारी, नीरा, देवधर आदी सिंचन योजनांना गती देणे, प्रलंबित कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणे, भीमा व मान नदीला कालव्याचा दर्जा देणे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभारणे, जलसाठ्यांची क्षमता वाढवणे आणि दुष्काळी भागाला समान पाणी वाटपाच्या तत्वावर न्याय मिळावा अशा विविध मागण्यांचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। या परिषदेला पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी आणि आमदार भाई डॉक्टर गणपतराव देशमुख यांचे प्रेरणास्थान लाभले। वैभव नागनाथ नायकवडी यांनी निमंत्रक म्हणून परिषदेचे नियोजन केले, तर प्राध्यापक शिवाजीराव काबुंगे यांनी अध्यक्षस्थान भूषवले। यावेळी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, आमदार विक्रमदादा सावंत, आमदार रोहित आर पाटील, आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून दुष्काळी भागाच्या पाणी प्रश्नावर शासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली। परिषदेत उपस्थित शेतकरी व कार्यकर्त्यांनी पाणी हा आमचा हक्क असून तो मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला। कृष्णा खोऱ्यातील दुष्काळी भागाच्या पाणी प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। विश्वंभर बाबासाहेब, दत्ताजीराव जाधव, तुकाराम बाबा महाराज आणि या ठिकाणी उपस्थित असणारे या पाणी चळवळीसाठी आमचे सर्व या दुष्काळी भागातील सर्व शेतकरी बंधू, खऱ्या अर्थानं ही 34वी पाणी परिषद आहे। खरं तर आपण पहिला म्हणत होतो की अन्न, वस्त्र, निवारा हा मूलभूत गरज आपण मानत होतो, पण आताच्या काळात पाणी, आरोग्य आणि शिक्षण हे खरं आज प्रामुख्यानं आज बरीचशी एकीकडे स्वातंत्र्य मिळवून आपण अमृत महोत्सव वर्षाकडे वाटचाल करतोय, पण ही वाटचाल करत असताना या हक्काचं पाणी मिळवण्यासाठी आपल्याला 34 वर्ष या ठिकाणी हा लढा या निमित्तानं द्यावा लागतो। खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्र सरकारचं खऱ्या अर्थानं अपयश आहे। सरकार कुणाचंही असू दे, आतापर्यंत जी काही सरकार आली, जी काही सरकार गेली, जे काही आत्ताचं सरकार आहे ते आता आपण सगळ्यांनी याच्या बाबतीत सगळ्यांनी जवळून आपण बघितलेलं। खरं तर जे काही दुष्काळी तालुक्यात आटपाडी, सांगोला, मंगळवेढा, जत, तासगाव या खऱ्या अर्थानं हे कायमस्वरूपी दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जात होते आणि आतापर्यंत ही सगळी तालुके कृष्णा खोऱ्यात येतात आणि खऱ्या अर्थानं ज्या गणपतराव भाईंनी या कृष्णा खोऱ्याची त्यांच्या पाठपुराव्यामुळे या कृष्णा खोऱ्याची निर्मिती झाली आणि या निर्मिती झाल्यानंतर या खोऱ्यात येणाऱ्या सगळ्या गावांना पाणी मिळालं पाहिजे का, तर जी काही नागनाथ अण्णांच्या माध्यमातून जी काही चळवळ उभा केली, या चळवळी आज 34 वर्ष झाली आणि 34 वर्षानंतर सुद्धा अजून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाण्यासाठी लढावं लागतं, हे दुर्दैव आहे। कारण प्रत्येक ठिकाणी आपल्या घरात आवडता नावडता असतोच, बरोबर ना दादा? कारण आता सुद्धा जे काही डॉक्टर अनिकेत देशमुखांनी मांडलं ती वस्तुस्थिती आहे, नाही आवडतं निवड, आवडतं आणि नावडतं, पहिल्याला आवडत्याला मिळावं, पण काहीतरी थोडाफार हिस्सा नावडत्याला बी मिळावा ना, बरोबर की नाही? का नाही? म्हणूनच म्हणतोय की नावडत्याला सुद्धा या ठिकाणी आपल्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, ही भूमिका या निमित्तानं सगळ्यांची असली पाहिजे। मी खऱ्या अर्थानं 19 ते 24 पर्यंत जत विधानसभेचं मी प्रतिनिधित्व केलं
आणि प्रतिनिधित्व करत असताना एकच की आमच्या जत तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे म्हणून वारंवार जे काही करावं लागत होतं ते काही सर्व त्या निमित्तानं केलं. आज लक्षवेधीच्या माध्यमातून असू दे, औचित्याच्या माध्यमातून असू दे, अशा पद्धतीचा कायम त्याचा पाठपुरावा या निमित्तानं केला. आणि वेळ प्रसंग पडली तर अधिवेशन चालू असताना सुद्धा पायऱ्यांवर आम्ही पाण्यासाठी या ठिकाणी उपोषण केलं आणि विस्तारित म्हैसाळ योजना आज आम्हाला मंजूर झाली. पण विस्तारित म्हैसाळ योजने मंजूर होत असताना बऱ्यापैकी जो निधी आम्हाला हक्काचा मिळायला पाहिजे होता तो टप्प्याटप्प्यानंतर प्रामुख्याने मिळायला पाहिजे होता, ते मिळाला नाही. आणि म्हणूनच आज त्या योजनेला वेळ होताना दिसतोय. खरं तर कायम यावेळेस शासकीय अधिकाऱ्यांच्याकडे, सचिवांच्याकडे ते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.